आपण पूर्णपणे आत्म्याची तयारी करणार आहोत या प्रार्थनेमध्ये, की आज जे काही मी वचन ऐकणार आहे, वचन माझ्या जीवनामध्ये अद्भुतरित्या फळ आणि अद्भुतरित्या आशीर्वादांना घेऊन येणार आहे. आपण या परमेश्वराच्या मुखातून निघलेल्या वचनाचा मनापासून रिस्पेक्ट करतो प्रियानो, कारण हे वचन परमेश्वराच्या मुखातून निघलेला शब्द आहे आणि तो शब्दच आज आपल्याला प्रत्येक गोष्ट प्रकट करत आहे. खरंच प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या वचनासाठी. आज या वचनाच्या द्वारे सर्व लोकांना तू आशीर्वादित करणार. माझा विश्वास आहे प्रभू, या वचनाद्वारे तू या मंडळीला, या सर्व लोकांना तू अशा झाडासारखं बनवणार आहे जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले, ज्याचे पानं कधीच कोमजत नाही, तर ते आपल्या हंगामामध्ये फळ देणाऱ्या झाडासारखं तू सर्वांना टवटवीत आणि हिरवगार बनवणार आहेस. आमचा विश्वास आहे, आम्ही जे काही हाती घेऊ परमेश्वरा ते सिद्धीत जाणार असू दे. आणि पित्या, हे वचन आमच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या फळांना घेऊन येते. धन्यवाद देतो या वचनाच्या विरुद्ध काम करणाऱ्या प्रत्येक त्या दुष्ट आत्म्याला मी धमकावून लावते. पवित्र आत्मा तू या जागेमध्ये आणि या सर्व जागेचं कंट्रोल पवित्र आत्मा तुझ्या हातामध्ये तू घेतेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो. शब्द जरी पित्या माझे असले तर काम करणारा पवित्र आत्मा तू आहेस प्रभू या जागेमध्ये. आणि आम्ही प्रभू तुला या जागेमध्ये मोकळीकता देतो. ज्यावेळेस वचन आम्ही परमेश्वरा ज्यावेळेस सांगू प्रभू, लोकांना प्रभू मी नाही तर परमेश्वर तुझा आत्मा दिसू दे प्रभूची, आणि ते वचन परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये काम करू दे परमेश्वरा. आम्ही स्वतःला प्रभू लीन आणि नम्र करत आहोत आणि पित्या तुला आम्ही उंच करत आहोत प्रभूची. धन्यवाद आणि धन्यवाद देतो येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐकतो. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वरासाठी आपण जोरात टाळ्या वाजवूया. जागेमध्ये जे आपण आलो आहोत, आपण या जागेमध्ये आपण परमेश्वराला भेटण्यासाठी आलेलो आहोत. हालेलुया. जे आपण दर संडेला चर्च मध्ये येतो, तुम्हाला माहिती आहे आपण कुठल्याही व्यक्तीला बघण्यासाठी येत नाही, तर आपण या जागेमध्ये कशासाठी येतो असतो तुम्हाला माहिती आहे, की आपण परमेश्वराला जाणण्यासाठी, परमेश्वराला ओळखण्यासाठी आपण कुठे येत असतो, त्याच्या भवनामध्ये येत असतो. हालेलुया. त्याचं भवन या गोष्टीसाठी बनवलं आहे की आपण त्या परमेश्वराच्या योजनेला, त्याच्या इच्छेला, त्याच्या गोष्टींना, त्याच्या प्लॅन्सला आपण काय करावं, समजून घ्यावं. हालेलुया. तुम्ही म्हणा किंवा मी जर या जागेमध्ये येतोय ना, मी यासाठी नाही येते की आज खूप मंडळी येईल, खूप लोक येतील आणि ते काय होतील, खूप आशीर्वादित होतील, या गोष्टीसाठी नाही येते. आपण या जागेमध्ये कशासाठी येते तुम्हाला माहितीये, की आपण परमेश्वराकडनं त्याच्या येणाऱ्या दिवसामधले जे प्लॅन्स आहेत, येणाऱ्या दिवसामधल्या ज्या त्याच्या योजना आहेत, त्या तुम्हाला माहिती तो जगावर प्रकट नाही करणार, तो कोणावर प्रकट करणार आहे, त्याच्या लोकांवर प्रकट करणार आहे. हालेलुया. जर त्याचे लोक जे पवित्र केलेले आहेत, जे त्याचे लोक जे जगापासून वेगळे केलेले आहेत, ते लोक ज्यावेळेस एका सिस्टम मध्ये चालणार आहे, एका पूर्णपणे एका नियमांमध्ये चालणार आहे आणि ते ज्या गोष्टींना समजून घेऊन त्यामध्ये वाढणार आहेत, तर जगातले लोक त्या परमेश्वराच्या लोकांना बघून ते परमेश्वराचा काय करणार आहे, गौरव करणार आहे. हालेलुया. म्हणून नेहमी आपल्या जीवनाचा उद्देश काय असला पाहिजे तुम्हाला माहितीये, आपल्याद्वारे फक्त आणि फक्त कोणाचा गौरव झाला पाहिजे, कोणाचा गौरव झाला पाहिजे, कोणाचा गौरव झाला पाहिजे, कोणाचा गौरव झाला पाहिजे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा. कोणाचा गौरव झाला पाहिजे, कोणाचा गौरव झाला पाहिजे, कारण की स्वतः प्रभू येशू काय म्हटलंय की माझ्याद्वारे नेहमी कोणाचा गौरव झाला पाहिजे, आणि आपण काय म्हणते, आपल्याद्वारे कोणाचा गौरव झाला पाहिजे, प्रभू येशू. हालेलुया. कारण आपण कोणीच नाही प्रियानो, सगळे काम करणारा कोण आहे, परमेश्वर आणि त्याचा आत्मा आहे. हालेलुया. यावेळेस काढूया प्रियानो आपण प्रेषितांचे कृत्य, आणि यावेळेस काढणार आहोत आपण 17वं वचन, आणि यावेळेस वाचणार आहोत आपण 24व्या वचनापासून 17वा अध्याय 24वं वचन यावेळेस वाचूया. ज्यांना कोणाला सापडलं असेल यावेळेस वाचतील. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही,
हालेलुया. सापडलं सगळ्यांना वचन? काय सांगितलंय? ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले. देवाने काय केलंय? जग व त्यातलं सर्व काही कोणी निर्माण केलेलं आहे? देवाने. कोणी निर्माण केलंय? कोणी निर्माण केलंय? जग व जगातल्या ज्या सगळ्या गोष्टी आज तुमच्या डोळ्यांना दिसत आहे त्या सगळ्या कोणी निर्माण केलेले आहे? परमेश्वराने किंवा देवाने निर्माण केलेले आहे. आणि तो परमेश्वर काय म्हणतो? स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हाताने बांधलेल्या मंदिरात तो काय करत नाही? कशाने बांधलेल्या मंदिरात? हाताने बांधलेल्या. कोणत्या मंदिरामध्ये? कोणत्या मंदिरामध्ये? आपण त्या परमेश्वराची हस्तकृती आहोत. काय आपण त्या परमेश्वराची हस्तकृती? म्हणजे त्याने आपल्याला त्याच्या हाताने काय केलेलं आहे? बनवलेलं आहे. त्याने आपल्याला त्याच्या हाताने काय केलेलं आहे? म्हणजे परमेश्वराने आपल्याला त्याच्या हाताने बनवलंय. त्या परमेश्वराला आपण आपल्या हाताने बनवणं पॉसिबल आहे का? ते इम्पॉसिबल गोष्ट. ठीक आहे. कारण की देवाने आपल्याला क्रिएट केलेलं आहे म्हणून तो आपला कोण आहे? क्रिएटर आहे. त्या क्रिएटरला आपण कधीच क्रिएट करू शकत नाही कारण त्याने आपल्याला बनवलेलं आहे. हालेलुया. 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 म्हणून आपण परमेश्वराला हाताने बांधलेल्या मंदिरामध्ये न शोधता किंवा आपण त्याला बांधण्यामध्ये न शोधता आपण त्या परमेश्वराला कुठं शोधणार? तुम्हाला माहिती आहे? परमेश्वराच्या वचनामध्ये. कशामध्ये शोधणार आहे? हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे बायबल मध्ये काय सांगितलं? रोमकराच्या पत्रामध्ये आपण काढूया एक वचन. आणि आपण काढणार आहोत रोमकरास पत्राचा पहिला अध्याय आणि आपण वाचणार दुसरं वचन. या सुवार्तेविषयी देवाने 21 वचन. रोमकरास पत्राचा पहिला अध्याय 21 वचन वाचन. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यत्व झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. हालेलुया. काय सांगितलंय? देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे काय केले नाही? गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाही, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. त्यांचे मन कशाने भरून गेले? अंधकाराने. म्हणजे आपण हे ओळखणं गरजेचं आहे की आपण परमेश्वराला काय करू शकत नाही? तयार करू शकत नाही. काय करू शकत नाही? कारण त्याने आपल्याला काय केलेलं आहे? तयार केलेलं आहे. हालेलुया. पण जर आपण त्या परमेश्वराला तयार करण्याच्या माग लागत आहे तर आपण त्याच्या त्या योजनेला काय करत आहे? नष्ट करत आहे. आपण या परत वचन वाचूया 25 वचन. आणि त्याला काही उण्या आहे म्हणून माणसाच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. रोमकरस पत्राचा पहिला अध्याय 25 वचन. त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मात्याची भक्ती व सेवा केली. तो निर्माणकर्ता व युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन. हालेलुया. काय सांगितलंय? निर्माणकर्त्या ऐवजी कशाची भक्ती करायला लागले? निर्मितीची. कशाची? 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 म्हणजे परमेश्वराने आपल्याला क्रिएट केलंय तर आपण त्याच्या हाताची हस्तकृती आहोत. पण खूप लोकांचा आज गैरसमज आहे की लोक काय करतात तुम्हाला माहितीये? जी निर्मिती आहे त्याची ते काय करत? ते पूजा करतात. हालेलुया. 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 म्हणजे निर्माण कर्त्याला सोडून दिलं आणि जी निर्मिती आहे त्या गोष्टीच्या मागे लागलेलं. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे लास्ट 2025 नंतर आता सैतानाचा सगळ्यात मोठा अजेंडा काय तुम्हाला माहिती आहे? जो क्रिएटर आहे का त्याला वेगळं करून लोकांच्या डोक्यामध्ये काय फिट करायचं की आपणच काय क्रिएट करणार आहेत. हालेलुया. आपणच काय आहेत? आपणच देव आहेत. आपल्याला कोणत्याही देवाची काय नाहीये? गरज नाही. हालेलुया. कारण शास्त्रज्ञ एवढे संशोधन करत आहे, एवढे सगळ्या गोष्टी करत आहे. तुम्ही बघत असाल आता AI पण आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी. हालेलुया. तर
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या द्वारे लोक माणसाला रोबोट मध्ये कन्वर्ट करण्याचा काय करत आहे, प्रयत्न करत आहे. हालेलुया. म्हणजे ते रोबोट मध्ये ज्यावेळेस कन्वर्ट होतील त्यावेळेस तुम्हाला माहितीये निर्माण करता कोण बनणार आहे, माणसं बनणार. हालेलुया. कोण बनणार आहे, म्हणजे इन शॉर्ट मध्ये माणसाचा स्वभाव काय बदलत चाललेला आहे की आम्हाला निर्माण करता नकोय, तर आम्ही स्वतःच आता कोण आहे, निर्माण. हालेलुया. 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 पण परमेश्वराची योजना पहिल्यापासून हीच आहे की काय सांगितलंय, ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हाताने बांधलेल्या मंदिरात काय करत नाही, राहत नाही. कुठं राहत नाही तो, हाताने बांधलेल्या. नेहमी लक्ष ठेवा, आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची जी जागा आहे का ती त्याला काय करायची, द्यायची. हालेलुया. देवाची जागा माणसाला द्यायची नाही. कोणाला द्यायची नाही, किंवा देवाची जागा जॉबला, पैशाला किंवा बाकीच्या गोष्टींना द्यायची नाही. हालेलुया. परमेश्वराची जी जागा आहे ती कोणाची आहे, परमेश्वराची. कोणाची जागा आहे ती, आपल्याला ती जागा जर आपण मनुष्याला दिली किंवा आपण जर पैशाला दिली तर मी तुम्हाला सांगतो आपल्या जीवनामध्ये काय येणार आहे, काय येणार आहे, काय येणार आहे. म्हणून आज जगामध्ये जे सगळे लोक आज जे परेशान आहेत त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण काय ते तुम्हाला माहितीये, त्यांनी देवाची जी जागा आहे ना ती देवाला न देता ती जागा कोणाला दिली, पैशाला. ती जागा कोणाला दिली, माणसाला. ती जागा कोणाला दिली, जगातल्या गोष्टींना. हालेलुया. म्हणून सगळे लोक आज कशामध्ये चालत आहे, श्रापामध्ये. हालेलुया. 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 पण आपला जो परमेश्वर आहे, जो सगळ्या सृष्टीचा निर्माण करताय, तो हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. तो कुठे आहे तुम्हाला माहितीये, आपल्या. कुठे आहे तो, कारण आपलं शरीर हे देवाचं काय आहे, आपलं शरीर काय आहे देवाचं. तुम्ही जिथं कुठं उभा राहता, डोळे बंद करता आणि प्रार्थना करता, तिथं परमेश्वराची काय लागती, उपस्थिती. काय लागती, काय लागती, आणि त्या उपस्थितीमध्ये चालणं खूप काय गरजेचं आहे. आपल्याला कुठलं मंदिर किंवा कुठल्या गोष्टीची गरज नाही. आपल्याला गरज कशी तुम्हाला माहितीये, परमेश्वराच्या उपस्थितीची. हालेलुया. परमेश्वराची उपस्थिती कुठे येणार आहे, तिथं दोघे किंवा तिघे त्याच्या नावामध्ये काय होतील, एकत्र येतील. हालेलुया. तिथं कोण उतरून येणार आहे, परमेश्वर आणि त्याचा आत्मा. हालेलुया. 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 या प्रियानं पुढचं वचन वाचूया आपण. 25 वचन वाचूया. प्रेषणाचे पुस्तक 25 अध्याय, पहिला अध्याय 17 अध्याय 25 वचन. आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसाच्या हातून त्याची सेवा करावी असेही नाही, कारण जीवन व प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. हालेलुया. काय सांगितलंय, आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसाच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. काय, माणसाच्या हातून त्याची काय घडावी, माणसाच्या हातून त्याची काय घडावी. खूप वेळेस काय करतो आपण, परमेश्वराचे काम करत असतो. काय करत असतो, परमेश्वराचे. आणि त्यावेळेस आपल्याला काय असा एक आपल्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची इमेज तयार होऊन जाते की मी परमेश्वराची काय करत आहे, सेवा करत आहे. मी परमेश्वराची काय करत आहे. जर मी नाही गेलो तर परमेश्वराची सेवा काय आहे, होणार नाही. परमेश्वराची सेवा काय आहे. पण मी तुम्हाला सांगतो परमेश्वर येतो, तो कोण आहे, त्याची सेवा आपण करत नाहीये, तो आपल्याकडून त्याचं काम करून घेते. ही त्याची काय खूप मोठी आपल्यावर असलेली कृपा आहे. ही मोठी खूप काय त्याची आपल्यावर, आपण त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही आणि कधी काही करणार सुद्धा नाहीये, कारण त्यांनी एवढ्या गोष्टी आपल्यासाठी केलेल्या आहेत की त्याची जर आपण लिस्ट करून त्याला धन्यवाद जरी देत बसलो तर पूर्ण आयुष्य काय होऊन जाईल, कमी पडून जाईल. हालेलुया. म्हणून नेहमी लक्ष ठेवा, मी किंवा आपण कोणीच परमेश्वराची काय करू शकत नाही, काय करू शकत नाही. हालेलुया. म्हणून इथं काय सांगितलंय, स्पष्ट लिहिलेलं आहे की त्याला काही उणे आहे म्हणून माणसाच्या हातून त्याची सेवा घडावी असे नाही. परमेश्वराला काही काय नाहीये, काय नाहीये. हालेलुया. खूप वेळेस आपल्याला काय वाटतं की आपण नाही केलं
तर ते काम खूप मोठं काय होऊन जाईल, अडकून जाईल, खूप मोठं काय होऊन जाईल. हालेलुया. ज्यावेळेस शौलला असं वाटलं होतं ना की मी आता कोण आहे, राजा आहे, मी कोण आहे, आणि सगळ्या प्रजेनं माझं काय करावं, ऐकावं. आणि त्याच्याकडून एक छोटीशी गलती झाली होती. त्याने हे जे वचन आहे, जी आज्ञा आहे परमेश्वराची, एक छोटीशी आज्ञा त्याने काय केली होती, मोडली होती. छोटीशी आज्ञा त्याने काय केली, आणि ती आज्ञा पण त्याने कशी मोडली तुम्हाला माहितीये. परमेश्वराने सांगितलं होतं की तू सगळ्या पशुची आणि सगळ्या त्या लोकांची काय कर, कत्तल कर म्हणे. काय कर. पण याने तिथं त्याचं एक्स्ट्रा डोकं काय लावलं की नाही, मी याच्यात ते चांगले जनावर ठेवतो आणि मी याचा यज्ञ कोणाला करेल, आणि परमेश्वर काय होईल, खुश होईल आणि मला काय देईल. हालेलुया. परमेश्वर काय बोलतो की मी यज्ञांनी आणि होमांनी खुश होत नाही किंवा अर्पणांनी खुश होत नाही, तर मी कशाने खुश होतो, आज्ञा. हालेलुया. हालेलुया. म्हणजे ज्या वेळेस आपण आपल्या बळावर उभं राहणार आहे की मला परमेश्वराची काय करायची, काय करायची. मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस परमेश्वराची सेवा कधीच काय होणार, कधीच काय. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणणार आहे की मी नाही उभं राहते, परमेश्वरा तू उभा राहणार. कोण उभं राहणार आहे, तू उभा राहणार. आणि सगळे जे काम आहेत ते कोण करणार आहे, तू करणार. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेस तुम्ही बघा सगळ्या गोष्टीचं कंट्रोल कोणाच्या हातामध्ये राहणार आहे, परमेश्वर. जी पण सेवा मी तुम्हाला सांगतो स्वतःच्या बळावर चालू झालेली आहे, स्वतःच्या बुद्धीवर चालू झालेली आहे, स्वतःच्या शक्तीवर चालू झालेली आहे, ती लॉंग पर्यंत कधीच काय होऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. हालेलुया. नेहमी ज्यावेळेस आपण पुलपीटवर उभं राहू ना, त्यावेळेस सगळ्यात अगोदर या जागेमध्ये जर काम करणार असणार आहे तर तो कोण असला पाहिजे, परमेश्वर आणि त्याचा आत्मा. हालेलुया. हालेलुया. मी किती जरी आरडून ओरडून किती जरी लोकांना मोटिवेट करू शकतो, लोकांना काय करू शकतो, इनकरेज करू शकतो, पण त्या मोटिवेशनल मध्ये लॉंग पर्यंत टिकून ठेवण्यासाठी कोण सहाय्य करणार तुम्हाला माहितीये, परमेश्वराचा. हालेलुया. ज्यावेळेस नवीन देवामध्ये आलो होतो ना, त्यावेळेस मी काय सगळ्यात माझ्या डोक्यामध्ये काय फॅड होतो तुम्हाला माहितीये, की आपण मोटिवेशनल स्पीकर कडे जातो आणि ऐकतो त्यांचे मोटिवेशनल थॉट्स, आणि आपण ते पूर्ण दिवसभर काय होतो, खूप जास्त काय होतो, मोटिवेट. आणि किती दिवस राहतो, हार्डली 2 दिवस आणि 3 दिवस. किती दिवस, 2 दिवस किंवा एखादा आठवडाभर राहतो आपण मोटिवेट की नाही आता नवीन काहीतरी करायचंय, असं करायचंय, तसं करायचंय. आणि मला पण मी ज्यावेळेस असे प्रीचर्स ऐकायचो ना, त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये पण काय गोष्टी असायच्या, अरे इसलेच आरडून ओरडून सांगताय, मोटिवेट करताय म्हणून आपण काय होते, मोटिवेट होते. पण ज्यावेळेस नंतर मी हळूहळू देवाच्या वचनामध्ये वाढायला लागलो, पवित्र आत्म्यामध्ये वाढायला लागलो, त्यावेळेस मला कळालं की मोटिवेशनल स्पीकर म्हणून होते कोण करत तुम्हाला माहितीये, परमेश्वराचा. हालेलुया. जर तुम्ही थोड्या वेळापुरते मोटिवेट होणार आहे ना, आणि तुम्ही नंतर परत काय होऊन जातात, शांत होऊन जातात. जे तुमचं रेग्युलर चालू आहे का तेच आपलं काय राहणार आहे, चालू. पण ज्यावेळेस तुम्हाला मोटिवेट करणारा कोण राहणार आहे, परमेश्वराचा आत्मा. कोण राहणार आहे, तो परमेश्वराचा आत्मा तुम्हाला शेवटपर्यंत कधीच काय करणार नाही, सोडणार. हालेलुया. हालेलुया. म्हणून हे अगोदर सगळ्यात मोठा फॅन डोक्यातून काढून टाकायचंय की मी परमेश्वराची काय करत आहे, सेवा करत. काय करत आहे, आपण परमेश्वराची सेवा करत नाहीये, तर त्या परमेश्वराने आपल्याला निवडलं ही त्याची मोठी कृपा आहे. जर आपण त्याची सेवा करणं कमी केलं किंवा बंद केलं तर तो दुसऱ्याला अनॉइंट करेल आणि त्याला उभा करेल ती सेवा काय करण्यासाठी, पुढे घेऊन जाण्यासाठी. हालेलुया. 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 म्हणून आपण परमेश्वराची सेवा करत नाहीये, तर परमेश्वर त्याची कृपा देते आणि तो परमेश्वर त्याच्या कृपेच्या द्वारे काय करते, अद्भुत गोष्टी करते. हालेलुया. म्हणून नेहमी आपण परमेश्वराच्या कशाखाली असणं गरजेचं आहे, कृपेच्या. कशाच्या खाली असणं गरजेचं आहे, परमेश्वरा तुझी जी कृपा माझ्यावर झाली ना त्याबद्दल मी तुला काय देते. हालेलुया. हालेलुया. पुढे सांगितलंय
त्याने एकापासून माणसाची सर्व राष्ट्र निर्माण करून त्याने पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे आणि त्याचे नेमलेले समय व त्याच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत. हालेलुया. एका माणसाची सर्व राष्ट्र, एका माणसापासून माणसाची सर्व राष्ट्र निर्माण करून त्याने पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आणि त्याचे नेमलेले समय, त्याच्या नेमलेला काय समय, त्यांनी काय नेमून ठेवलेला आहे? सगळ्या टाइम वर कंट्रोल कोणाचं आहे? परमेश्वर. मी आता 2-3 दिवसापूर्वी काय करत होतो मला माहितीये, प्रार्थना करत होतो. काय करत होतो? आणि एकदम डीप प्रेयर मध्ये गेलो आणि त्यास मी ज्या प्रार्थना करत होतो ना, त्याच्या आत्म्याने मला एक गोष्ट सांगितली. हा जो टाइम आहे ना, टाइम जो चालू आहे हा फक्त कुठे आहे? या पृथ्वीवर आहे. कुठे आहे टाइम? फक्त स्वर्गात किंवा आत्मिक दुनियेमध्ये टाइम कुठंच काही नाहीये, इन्व्हॉल्व नाही. हालेलुया. म्हणून स्वर्गाच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या एकदम शांततेमध्ये चालू असतात. कशा चालू असतात? आणि या पृथ्वीवरच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या कशा चालू आहे? एकदम फास्ट. काय चालू आहे? फास्ट चालू आहे. हालेलुया. काय चालू आहे? म्हणजे जगाला काय वेळ आलं तुम्हाला माहितीये? सगळ्या गोष्टी काय झाल्या पाहिजे? एकदम फास्ट झाल्या पाहिजे. काय झालं पाहिजे? पण आत्मिक दुनियेचं तसं नाही. आत्मिक दुनियेचं तसं तुम्ही 1 घंटा जर प्रार्थना कराल ना तर तुम्ही फक्त चार्ज होणार 1 घंट्यामध्ये. काय होणार आहे? फक्त 1 घंट्यात चार्ज होणार आहे. आणि पुढचा जो 1 घंटा राहील का तुम्ही आत्मिक दुनियेमध्ये प्रवेश करणार आहे. कुठं प्रवेश करणार आहे? आणि मग तिथून पुढे हळूहळू तुम्ही आत्मिक गोष्टींना काय करणार आहे? समजणार आहे. तुमचा या सगळ्या गोष्टींच्या प्रोसेस मध्ये किती टाइम जाईल? 3 घंटे. किती जाईल? आणि लोकांकडे आज 3 घंटे टाइम द्यायला कोणी काही नाहीये. कारण सगळे कसे झालेले फास्ट. आणि फास्ट कोणी केले तुम्हाला माहितीये? जगाने आणि जगातल्या. हालेलुया. ज्यास मी जुने जे परमेश्वराचे दास असायचे ना त्यांच्याविषयी ज्यास मी ऐकतो किंवा वाचतो, ज्यास मी त्यांच्याविषयी एन्करेज होतो ना, 8-8 घंटे ते काय करायचे? प्रार्थना. किती घंटे? बरं, 8-8 घंटे प्रार्थना करून सुद्धा त्यांचं जे डेली रुटीन होतं का त्याच्यामध्ये काहीच चेंजेस नव्हते. कारण ते जॉब करून, त्यांचं काम करून, परिवाराला टाइम देऊन सुद्धा ते 8 घंटे काय करायचे? हालेलुया. म्हणजे त्यांची लेवल आत्मिक दुनियेची कुठं असणार? 8 घंटे म्हणजे काय सोपे नाही. 8 घंटे परमेश्वरामध्ये काय करणं. आणि फक्त असं नाही आज केलं, ऐकलं मी पास्टरांचं वचन आणि मी आज याच्यामध्ये काय केलं आणि अजून परत नंतर त्याच्यामध्ये काय आलं, साध्या झोपून घ्या, आता रात्र झाली, पाहू नंतर थकलो आपण लय. असं नाही. कंटिन्यू त्या गोष्टीमध्ये काय करत होते? चालत होते. हालेलुया. तुम्हाला माहितीये हे जे समय आहे, ज्या सीमा आहेत, या सगळ्या परमेश्वराने आपल्यासाठी काय केलेल्या आहेत? ठरवून दिलेल्या आहेत. काय करून दिलेल्या आहेत? की तुम्ही या एरियामध्ये राहणार, या भागामध्ये तुम्ही राहणार, या गावामध्ये तुम्ही राहणार, या शहरामध्ये तुम्ही राहणार. आपण काय म्हणतो? आमचं तिकडे जॉब नव्हता होत, तिकडे आम्हाला काही काम नव्हतं म्हणून आम्ही सिटी सोडून कुठं आलो? खेड्यामध्ये राहिलो. आणि आता इथं आम्ही काय करत आहे? राहते. तुम्हाला सांगतो, तुम्ही तिथून निघून इथं आलात हे तुमच्या बुद्धीनं नाही आलात. कशाने आला? तुमच्या बुद्धीनं किंवा तुमच्या बळांनी आला. तर परमेश्वराच्या आत्म्याने तुम्हाला इथं आणलेलं आहे. कारण त्याला एक विशेष तुमच्या जीवनामध्ये काय करायच्या? वेगळ्या गोष्टी करायच्या. हालेलुया. तुम्ही जर आज भारतामध्ये राहते, भारतामध्ये तुम्ही महाराष्ट्रात राहते आणि महाराष्ट्रातच तुम्ही औरंगाबाद शहराच्या बाजूला कुठेतरी एका खेड्यामध्ये राहते, इथंच का बरं राहते? कारण देवाने तुम्हाला इथं काय केलेलं आहे? ठेवलेलं आहे. तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये पण जन्म होऊ शकत होता किंवा तुम्ही दुसरीकडे पण कुठेतरी राहू शकत होता, पण तुम्हाला इथं परमेश्वराने ठेवलंय. त्याच्या मागे त्याचा एक खास काहीतरी काय उद्देश. हालेलुया. हालेलुया. त्याचा काय उद्देश? तुम्ही आज या चर्च मध्ये पण येते आणि या चर्चला तुम्ही जुडलेले, कदाचित तुम्हाला आज या चर्चला जुडून खूप वर्ष झाले असतील, तर त्याच्या मागचा सुद्धा परमेश्वराचा काय उद्देश आहे की परमेश्वर तुम्हाला या चर्च मध्ये काही वर्षापर्यंत ठेवेल, तुम्हाला अनॉइंट करेल आणि मग नंतर तुम्हाला त्याच्या सेवेसाठी, त्याच्या कार्यासाठी काय करेल? वेगवेगळ्या भागामध्ये काय करणार आहे? घेऊन जाणार आहे. हालेलुया. कोणी पण मनुष्य
जर कुठं थांबते किंवा कुठं राहते, त्याचा मागचा उद्देश परमेश्वराचा हे की परमेश्वराला त्याच्या जीवनामध्ये किंवा त्या भागामध्ये परमेश्वराला त्याच्याद्वारे काहीतरी रिवायवल, संजीवन किंवा अद्भुत काहीतरी गोष्टी काय करायच्या, आणायच्या. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही या 2025 मध्ये बघणार आहात, या शहरामध्ये खूप मोठं रिवायवल येणार आहे. खूप मोठं काय येणार आहे? खूप मोठं काय येणार आहे? मोठ्याने काय येणार आहे? काय येणार आहे? रिवायवल. काय येणार आहे? एक मोठं नव संजीवन या शहरामध्ये आणि आजूबाजूच्या खेड्यामध्ये परमेश्वर काय करणार आहे? आणणार आहे. हालेलुया. आणि मी तुम्हाला का बरं सांगतो मला माहितीये, कारण याची सुरुवात झालेली परमेश्वर जे पंजाब मध्ये जे चालू आहे ना, ते सगळं परमेश्वर पंजाब मध्ये सगळे अनॉइंटेड पास्टर म्हणा किंवा देवाचे सेवक म्हणा, त्याने या भागामध्ये पाठवण्याला काय केलेली सुरुवात. हालेलुया, हालेलुया. याच्या मागचं रिझन काय तुम्हाला माहितीये, की तुम्ही जे काही अगोदर प्रार्थना करत असेल तुमच्या शहराला वाचण्यासाठी, त्याची सुरुवात परमेश्वराने या 2025च्या जानेवारी पासून स्टार्ट केलेली. हालेलुया. आणि तुम्ही बघणारे पूर्ण शहरामध्ये खूप मोठं काय येणार आहे? संजीवन येणार. हालेलुया. लक्ष ठेवा, आणि तुम्ही या संजीवनामध्ये जर इन्व्हॉल्व राहणार आहेत तर तुम्ही पण खूप मोठे काय राहणार आहेत? साक्षी राहणार आहेत. हालेलुया, हालेलुया. कारण आम्ही स्वतः विचार करत होतो की आम्ही काही मागील दिवसामध्ये खूप लोकांना भेटलो की जे आम्हाला पण माहित नव्हतं आम्ही या लोकांना काय करेल, भेटेल. पण परमेश्वराच्या ग्रेसच्या द्वारे परमेश्वराने या गोष्टी काय आहेत केलेल्या आहेत. म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे की या 2025 मध्ये परमेश्वर खूप ग्रेट रिवायवलला या भागामध्ये आणि आपल्या शहरामध्ये आणि आपल्या गावामध्ये काय करणार आहे? घेऊन येणार आहे. हालेलुया. असं परिस्थिती येणार आहे, लोक तुमच्याकडे येऊन तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही कोणत्या चर्चला जाते, तुम्ही कुठं जाते, आम्हाला सुद्धा तिथं काय करा, घेऊन जा. हालेलुया, 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 हालेलुया. ते फक्त आरोग्याला प्राप्त करण्यासाठी येणार नाही, ते फक्त त्यांच्या गरिबीला दूर करण्यासाठी येणार नाही, तर ते याच्यासाठी येणार आहे की आम्हाला त्या जिवंत परमेश्वराला काय करायचंय? प्राप्त करायचंय. हालेलुया. तुम्ही त्या शॉक होणार आहे काय की आम्ही जात आहोत परमेश्वराकडे काहीतरी प्राप्त करायला, पण या लोकांची ताण आणि भूक काय आहे की त्याच परमेश्वराला आम्हाला काय करायचंय? प्राप्त करायचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण संजीवन येणं काय झाल्याची सुरुवात. तुम्हाला या संजीवन मध्ये इन्व्हॉल्व होऊन तुम्हाला सुद्धा त्या स्पीड मध्ये काय करायचंय? पळायचंय. जर तुम्ही त्या फिलिपच्या, जसा फिलिप पळत होता त्या रथाच्या मागे त्या स्पीड मध्ये जाणार आहेत ना, तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही खूप अद्भुत गोष्टींना काय करणार आहे? प्राप्त करणार आहे. हालेलुया. हे आपलं घर, आपलं परिवार, आपले पैसे, आपला जॉब, आपलं काम, आपलं हे, आपले लेकरं, या सगळ्या गोष्टींना थोडस बाजूला ठेवून कशावर फोकस करायचा आहे? परमेश्वर. कशावर फोकस करायचा आहे? कारण ज्या लोकांनी ग्रेट गोष्टी या जगामध्ये केल्यात ना, त्यांनी सुद्धा, ते पण आपल्या सारखेच होते, आणि त्यांनी सुद्धा या गोष्टींना सॅक्रिफाईस करून परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान दिलंय. म्हणून त्यांच्याद्वारे परमेश्वराचं ऑलमाइटी काम या जगामध्ये काय झालेलं आहे? सुरू झालेलं आहे. हालेलुया. आणि तुम्ही जर नाही करणार ना, परमेश्वरात दुसरे तयार आहेत ते काम करण्यासाठी. हालेलुया. आपण जर गुंतून राहिलो ना, माझं काम, माझी शेती, माझा जॉब, माझं घर, माझा पैसा, माझं परिवार, माझे लोक, या गोष्टीमध्ये जर अडकून राहिल ना, तर मी तुम्हाला सांगतो आपण त्याच्यातच काय होणार आहे? अडकून राहणार. हालेलुया. हे ज्या लोकांनी साधू सुंदर सिंग झाले किंवा जे मोठमोठे पास्टर लोक, मोठमोठे प्रीचर लोक झाले किंवा जे परमेश्वराचे दास झाले, ते पण त्यांच्या मागे पण भरपूर गोष्टी होत्या. बायबल मध्ये जरी वाचलं ना की त्यांच्या मागे पण परिवार होते, सगळ्या गोष्टी होत्या, तरी सुद्धा त्यांनी परिवाराला सुद्धा टाइम देऊन परमेश्वराच्या ग्रेट कामांना काय केलेलं आहे? टाइम दिलेलं आहे. त्याच्यात ते काय झालेले? इन्व्हॉल्व झालेले. हालेलुया. म्हणून बायबल मध्ये त्यांचे काय आहेत? नाव आहेत, आणि ते आज स्वर्गामध्ये मोठ्या सिंहासनावर काय आहेत? बसलेले आहेत. आणि ते तुम्हाला माहिती आहेत 12 जे वंशज आहेत, ते 12 वंशज सैतानाच्या दुष्ट शक्त्यांवर काही वर्ष काय करणार आहेत? राज्य करणार आहेत. हालेलुया.
आणि त्यांच्या सोबत कदाचित तुम्ही जर त्या पद्धतीमध्ये चालणार आहात तर तुम्ही सुद्धा त्या खुर्च्यांवर, त्या चेअर्सवर, त्या राज्यामध्ये बसणार आहात आणि तुम्ही सुद्धा त्या पद्धतीचे काम काय आहेत करणार आहात. हालेलुया. खरं सांगू तुम्हाला, तुम्ही जे इथं काम करत आहे ना त्याचं रिवॉर्ड तुम्हाला इथंच भेटत आहे, पण तुम्ही स्वर्गासाठी जे काम करणार आहे ना त्याचं रिवॉर्ड परमेश्वर तुम्हाला खूप मोठं देणार आहे. हालेलुया. आणि ते फक्त तिथंच नाही, ते रिवॉर्ड इथं सुद्धा परमेश्वर काय करणार आहे, येणार म्हणजे. हालेलुया. बघितलं ना, त्यांची गाडी काय झाली होती, ड्राय झाली होती, पेट्रोल नव्हतं, पण ते कोणत्या कामासाठी आले होते, परमेश्वर. कोणत्या कामासाठी आले होते, परमेश्वराने काय केलं, त्यांना पूर्तता केली आणि बरोबर त्यांच्या डेस्टिनी पर्यंत परमेश्वर काय केला. हालेलुया. पॉसिबल आहेत का या गोष्टी. परमेश्वर नेचरला सुद्धा, निसर्गाला सुद्धा काय करतो, चॅलेंज करतो. काय करतो, कधी ज्यावेळेस आपण त्याच्या विजन्स मध्ये, त्याच्या दर्शनामध्ये, त्याच्या गोष्टींमध्ये काय होतो, इन्व्हॉल्व होतो. हालेलुया. की मी आता माझ्या स्वतःसाठी जगणार नाही, तर परमेश्वरा मी निर्णय घेते की मी इथून पुढे जे जगेल ते कोणासाठी जगणार आहे, तुझ्यासाठी. कारण मी तुझ्यासाठी यासाठी जगणार आहे, कारण तू माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर काय झालेला आहे, मेलेला आहे. हालेलुया. कोणीच माझ्यासाठी मरायला तयार नव्हतं किंवा कोणीच माझ्यावर प्रेम करायला तयार नव्हतं, कोणीच माझ्यासाठी ती जागा घ्यायला तयार नव्हतं, पण तू माझ्यासाठी त्या गोष्टी केलेल्या आहेस. म्हणून मी निर्णय घेते, मी माझ्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी तुझ्यासाठी जगण्याचं काय घेणार आहे, निर्णय. एवढा जरी निर्णय घेतला ना, तुम्ही स्वतः बघणार तुमच्या जीवनामध्ये मोठ्या आशीर्वादांना तुम्हाला काय करताना प्राप्त करताना. हालेलुया. आज का बरं आपण त्या आशीर्वादापासून वंचित आहे, त्या आशीर्वादापासून का बरं आपण दूर आहे, तुम्हाला माहितीये, कारण आपण आपल्याच गोष्टींमध्ये काय झालेलो आहे, अडकलेलो आहे. माझा जॉब, माझं करिअर, माझा पैसा, माझी शेती, माझं घर, माझे परिवार, माझं हे, माझं ते, माझं सगळं कशामध्ये अडकलोत आपण, आपल्याच गोष्टीमध्ये. हालेलुया. म्हणून बायबल मध्ये काय सांगितलंय, अगोदर त्याचं राज्य व नीतिमत्व मिळवण्यासाठी काय करा. काय सांगितलंय, काय सांगितलंय, काय सांगितलंय, काय करायचंय, काय करायचंय, काय करायचंय, झटायचंय. काय करायचंय, काय करायचंय, झटा हा जो शब्द तिथं वापरला की ते एकदम स्ट्रॉंग वर्ड तिथं काय केलेलं आहे, परमेश्वरांनी यूज केलेलं आहे. हालेलुया. असं वरतून वरतून नाही सांगितलं, काय त्याचं राज्य नीतिमत्व मिळवण्यासाठी काय करा, फक्त काय करा, काम करा, प्रयत्न करा, असं काय म्हणलं का. त्याच्यासाठी काय करायचंय, आपण नाही का, आपण आपल्या डोक्यात काय घेतो, आपल्याला घरच नाही, आता काय करू आपण, आपल्याला ह्या वर्षी काय बांधायचंय. मग सगळे घरातले लोक कशाला लागतील, कामाला. सगळे घरातले लोक कशाला लागतील, उद्देश काय डोळ्यासमोर, या 2025 मध्ये मला काही पण करू द्या, मला काय करायचंय, मग मी त्याला कर्ज काढन, मी त्याला काम करन, मी त्याला मरमर करन, मी त्याला 12 घंटे काम करन, काय करायचं ते सगळं करन, पण मी काय करून राहील, कारण ते घर बांधण्यासाठी काय करतो आपण, काय करतो. पण कधी अशी आपल्या मनामध्ये इच्छा झाली का की मला देवाच्या राज्यासाठी काय करायचंय, कशासाठी झटायचंय, देवाच्या राज्यासाठी. म्हणजे काय, मी जसं आहे 2025 मध्ये, जसं मला येशू कळालाय ना, मी अनेक लोकांना देवाच्या राज्यात जोपर्यंत आणणार नाही तोपर्यंत मी काय करणार नाही, त्या गोष्टीसाठी काय करणार आहे, काय करणार आहे. हालेलुया. मग तुम्ही बघणार तुमच्या जीवनामध्ये मोठ्या काय यायला, आशीर्वादांना येईल. हालेलुया. 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 पुढे काय सांगितलंय, अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे, तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. काय करायचं आपल्याला, देवाचा शोध करावा. कशासाठी, परमेश्वराने सीमा किंवा समय किंवा वस्तीच्या सीमा त्यांनी कशासाठी लावून दिलेले आहे, की आपण त्या परमेश्वराचा काय करावा, शोध करावा. काय करावा, काय करावा, काय करावा. आपल्याला आज
पासनं निर्णय करायचा आहे की मी परमेश्वराचा काय करणार आहे, शोध करणार. आणि कसा शोध करणार आहे, कसा शोध करणार आहे, कसा शोध करणार आहे, कसा शोध करणार आहे. शोध करणं म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये काय सांगितलंय, सीक. म्हणजे काय करणं, त्याला बघत राहणं. काय करणं, की मी त्याला बघणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. काय करणार मी त्याला, ज्यावेळेस वचन वाचताना वचनातील प्रत्येक एक वर्ड शांततेमध्ये समजून घेऊन काय करायचं आहे, वाचायचं. खूप लोक काय करतात, वचन वाचताना मनात काय निर्णय घेतलाय, पास्टर म्हणलेले एक पेज किंवा एक अध्याय मला काय करायचा, वाचूनच काढायचा. काय करायचं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. पास्टर म्हणता काय करा, दररोज काय करा. मग ते काय करता, 5 अध्याय मला सांगितले त्यांनी वाचायला. किती अध्याय, मग सकाळी झोपेतून उठले, धड 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 वाचलं. आज मी काय वाचलं, आणि परत पास्टर काय म्हणता, पास्टर आम्हाला काय होत नाही, समजतच नाही. हे आम्हाला काय होत नाही. कशामुळे समजत नाही, कारण आपण एकदम रेल्वे सारखं एकदम फास्ट त्याला काय केलेलं आहे, वाचलेलं आहे. त्या बायबल मधला कॉमा किंवा फुल स्टॉप किंवा एखादा शब्द सुद्धा एवढा महत्वाचा आहे की त्याच्यामधून जर त्यांनी पुस्तकं लिहायला सुरुवात केली ना, तर एवढे पुस्तकं लिहिल्या जातील फक्त एका शब्दावर. हालेलुया. एवढं या बायबल मधला एक वर्ड एवढा काय महत्वाचा. नुसतं नॉर्मली जर आपण वाचतो, देवाचं राज्य व नीतिमत्व मिळवण्यासाठी काय करा, त्या झटा शब्दाच्या मागे कितीतरी गोष्टी आहेत. हालेलुया. ज्यावेळेस पण तुम्ही वचन वाचताना, कोणाला तुम्हाला दाखवायचं पण आहे, तुम्हाला मला सांगायचं पण आहे, कुठली मोठी एक्झाम पण द्यायची नाही तुम्हाला, की नाही आता सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे आणि मग पुढच्या महिन्यामध्ये आपली काय एक्झाम आहे. हालेलुया. तर एक शब्द, एक वाक्य, एक पूर्णपणे व्यवस्थित पॅराग्राफ काय करायचा आहे, वाचायचा. परत त्याच्यासाठी डोळे बंद करून काय करायची, पवित्र आत्म्याला विचारायचंय, परमेश्वरा हे वचन तू जे मला सांगत आहे याच्याबद्दलच्या गूढ गोष्टी तुम्हाला काय कर, प्रकट कर. हालेलुया. आणि परत पुढचा पॅराग्राफ वाचायला काय करायची. ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीनं बायबल पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ज्यावेळेस वाचताना, तुम्हाला या शब्दांच्या मागे जे सर्व लपलेले रिव्हिलेशन्स आहेत ना, हे परमेश्वर काय करायला लागतो, प्रकट करायला लागतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रियांनो, आपल्याला परमेश्वराचं काय करायचं आहे, शोध करायचा आहे. आणि त्याला आपल्याला कसं शोधायचं तुम्हाला माहितीये, चाच पडत त्याला कसं तरी आपल्याला काय करून घ्यायचंय, प्राप्त करायचंय. कारण तो आपल्या सर्वांपासून, कोणापासूनही काय नाहीये, दूर नाहीये. कोणापासून काय नाहीये, आपल्यापासून काय नाहीये, तो खूप असा परमेश्वर आहे ना, तो एवढा जास्त आपल्याविषयी एकदम काय म्हणता येईल, एकदम त्याला अशी क्युरियोसिटी आहे की कधी लेकरं माझे मला काय करतील, शोधतील. काय करतील. आणि जसं आपण त्याला शोधायला लागतो ना, त्याच्या अगोदर तो आपल्याला काय होतो, रिव्हील व्हायला लागतो. हालेलुया. पण आज काय झालंय, जगातले लोकांसोबत इन्व्हॉल्व्ह होऊन आपण आपल्या अस्तित्वांना काय झालेलो आहे, विसरून गेलेलो. कशाला विसरून गेलेलो आहे, की आपण देवाचे खरे कोण आहेत, लोक आहेत. देवाचे खरे कोण आहेत, म्हणजे आपण जगासोबत समरूप होऊन, जग ज्या फास्ट मध्ये पळत आहे, धावत आहे, आपण पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन काय होते, धावत आहे. ना की आपण जगातल्या लोकांना कशामध्ये इन्व्हॉल्व करत आहे, त्या देवाच्या राज्यामध्ये किंवा देवाच्या वचनामध्ये. उलट आपण त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्यासारखे काय करत आहे, बनत आहे. हालेलुया. आणि सगळ्यात मोठी काय दुःखाची गोष्ट आहे. हालेलुया. कारण आपण इन्व्हॉल्व होऊन जगामधल्या लोकात त्यांना देवाच्या राज्याविषयी सांगण्याचं सोडून आपल्या मनामध्ये काय भीती आहे, कदाचित आपण जर त्यांना सांगितलं येशूबद्दल किंवा देवाच्या गोष्टींबद्दल, तर ते आपल्यापासून काय होतील, दूर होतील. काय होतील. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर ऑनेस्टली त्यांना त्या गोष्टी सांगायला लागले ना, तर त्यांचं कंट्रोल कोण घेणार तुम्हाला माहितीये, परमेश्वर. हालेलुया. आणि तुमच्या एकाच जणाच्या सांगण्याच्या द्वारे त्या लोकांचं, त्यांच्या परिवाराचं खूप मोठं काय होणार आहे, तारण होणार आहे. हालेलुया. तुम्हाला माहितीये, आपण कुठल्या मनुष्याला सांगून
त्याला बदलू शकत नाही. फक्त आपण त्याला सांगून परमेश्वराच्या वचनाचं बी त्याच्या जीवनामध्ये काय करतोय, पेरत. काय करत आहे, त्या वचनाच्या बीला वाढवायचं काम कोणाचं आहे, परमेश्वर. आणि परमेश्वर त्याच्या वेळेनुसार त्या गोष्टीला काय करणार आहे, आणि बरोबर त्या आत्म्याला देवाच्या राज्यामध्ये काय करणार आहे. म्हणून तुम्ही सांगताय आणि ते ऐकत नाही, तुम्ही सांगताय आणि ते काय करत नाहीये. मग एक जण जर ऐकत नाही, दोन जण जरी ऐकत नाही, मग आपल्या मनाची भावना काय होते, लोक काय होत नाही, आणि आपण त्यांच्यावर काय व्हायला लागतो, नाराज व्हायला. काय व्हायला लागतो, असं कधीच नाही प्रेम. जे करत आहे तुम्ही, ते तुम्ही परमेश्वराचं काम करत. कोणाचं काम करत आहे, आणि त्याला कोण वाढवणार आहे, आपलं काम काय, फक्त पेरण्याचं. पेरणारा जो पेरणी करण्यासाठी निघतो, तो विचार करत असतो का, उगवल का नाही, येईल का नाही, पाऊस पडेल का नाही, पाणी भेटेल का नाही, त्याला वाढेल का नाही, ते बरोबर येईल का नाही, त्याच्यात घुसून पाहणार आहे का, कसं येणार आहे, काय होणार आहे. तो फक्त विश्वासाने काय करत असतो. हालेलुया. आणि आपल्याला पण सुवार्तेचं म्हणा, परमेश्वराच्या वचनाचं म्हणा, प्रार्थनेचं म्हणा, कुठलंही बी तुम्ही काय करणार आहे, पेरणार आहे. त्याला कोण वाढवणार आहे. म्हणून आपल्याला परमेश्वराचा शोध कसा करायचा आहे, झटून करायचा. कसा करायचा आहे, ज्यावेळेस तुम्ही त्याचा झटून शोध करणार आहे ना, तुम्ही त्या परमेश्वराला काय करणार आहे, प्राप्त करणार. कोणाला प्राप्त करणार आहे, तो जो परमेश्वर तुम्हाला प्राप्त होणार आहे ना, मी तुम्हाला सांगतो, तो कंटिन्यू 24/7 आवर त्याचा प्रेझेन्स, त्याची उपस्थिती तुमच्या सोबत चालणार. हालेलुया, 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 हालेलुया. मी जस्ट प्रेयर करत होतो ना, मला देवाच्या आत्म्याने काय सांगितलं, ही जी उपस्थिती ना माझी, मी तुझ्यावर काय करत आहे, पाठवत आहे. आणि ही उपस्थिती तू कंटिन्युअस घेऊन काय करणार आहे, चालणार. हालेलुया. आणि देवाची इच्छा ही नाहीये की फक्त त्याच्या पास्टरांनी, त्याच्या सेवकांनीच देवाच्या उपस्थितीमध्ये काय करावं, चालावं. परमेश्वरची इच्छा काय आहे, लहान तुमचे लेकरं जरी असले, ते पण परमेश्वराच्या कशामध्ये चालणार आहे, उपस्थितीमध्ये. हालेलुया. आणि तुम्ही त्या उपस्थितीला घेऊन ज्यावेळेस जाणार आहात ना, तुम्ही बघणार आहे अद्भुत गोष्टींना होताना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज ती उपस्थिती, ते प्रेझेन्स आज आपल्या जीवनामध्ये का बरं नाहीये, कारण आपण त्याच्यासाठी काही पेनल्टी देण्यासाठी किंवा त्याच्यासाठी आपण काही किंमत चुकवण्यासाठी काही नाहीये तयार नाही. येशूने एवढी मोठी किंमत कुठं चुकवली, क्रूस खांबावर. आणि ती किंमत काय होती त्याची तुम्हाला माहितीये, रक्त त्याने काय केलेलं आहे. आणि त्या येशूसाठी आपण फक्त थोडासा काय देऊ शकत नाहीये, वेळ. काय देऊ शकत नाही, तो वेळ सुद्धा आपल्यासाठी खूप काय झालेला आहे, महत्वाचा झाला. हालेलुया. ज्या ज्या वेळेस आपल्याला काही गोष्टी किंमत चुकवण्याची वेळ येते ना, त्या वेळेस आपण काय होतो, मागं हटतो. काय होतो, आणि तोच खरा टाइम असतो आपण आपल्या अनॉइंटिंगला, ब्लेसिंग्सला, आशीर्वादांना काय करण्याचा. आणि त्याच वेळेस आपण कुठं हटतो. हालेलुया. परमेश्वरचा आत्मा सांगतो काय कर, उपवास कर. काय कर, आपण काय करण्यात येतो, नाही मला काय शुगर आहे, मला बीपी आहे, किंवा मग मला काय काम आहे, किंवा मला टाइम नाहीये, किंवा मला वेळ नाहीये, मी कसा उपवास पकडू, मला तर लगेच चक्कर यायला लागते, लगेच असं व्हायला लागतं. म्हणजे ज्याने त्या क्रूस खांबावर एवढी मोठी किंमत चुकवली, त्या परमेश्वरासाठी आपण थोडं सुद्धा सॅक्रिफाईस करायला काही नाहीये. आणि आपली इच्छा काय, परमेश्वराने खूप त्याच्या महान अभिषेकाने, महान अनॉइंटिंग आपल्याला काय करावं. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर काय म्हणन, ज्यावेळेस तुम्हाला काही सॅक्रिफाईस करायचंय, त्यावेळेस तुम्ही काय नाहीये तयार. ज्यावेळेस अब्राम निघला होता कोणाचं सॅक्रिफाईस करायला, इसाकाचं. कोणाचं, हालेलुया. त्याने त्याच्या मनाची तयारी करून तो बरोबर इसाकाचा सॅक्रिफाईस करायला काय झाला होता, 99 वर्षात पुत्र झाला, ज्याचं नाव काय होतं, इसाक. आणि परमेश्वराने त्याला सुद्धा मागितलं, तरी सुद्धा त्याचं अर्पण करायला तो काय झाला नाही, मागं हटला नाही. म्हणजे याच्यावरून हे कळतं की त्याचं प्रेम पूर्णपणे कोणावर होतं. आणि आपल्याला परमेश्वर काय सॅक्रिफाईस मागतो, साधं उपवास करा, प्रार्थना करा, वेळ द्या,
काहीतरी परमेश्वरासाठी टाइम द्या, वचन वाचा, पण आपण ते सॅक्रिफाईस करायला सुद्धा काय होत नाही. आणि देवाकडून काय मागतो, देवा काय कर, माझ्या जीवनामध्ये असे आशीर्वाद पाठव, एवढं मला आशीर्वादित कर, एवढं मला असं कर. होणार आहे का त्या गोष्टी? कशामुळे होत नाही? होईल पण कदाचित, पण एका लिमिट पर्यंत होईल. कधीपर्यंत होईल का? नवरा तुमचं सुधरेल, दारू थोड्या दिवस सोडून देईल, आरोग्य तुम्हाला थोड्या दिवस प्राप्त होईल, सगळ्या गोष्टी एका लिमिट पर्यंत काहीतरी होतील. पण जर त्याला तुम्हाला लॉंग टाइम पर्यंत चिरकाळ टिकून ठेवायचंय आणि त्या गोष्टींना तुम्हाला लॉंग टाइम पर्यंत घेऊन जायचंय, तर तुम्हाला परमेश्वरासाठी सॅक्रिफाईस करावंच लागणारी गोष्ट. हालेलुया. त्याच्याशिवाय तुम्ही त्या परमेश्वराच्या ब्लेसिंग्सला काय करू शकत नाही. कारण त्याने आपल्यासाठी खूप मोठं सॅक्रिफाईस केलं. स्वतःचा काय सॅक्रिफाईस केलेला आहे? जीव. आणि तो परमेश्वर तर आपल्याला त्या पद्धतीनं पण काही मागत नाही. मागत आहे का? तो काय मागत आहे? फक्त छोटे छोटे सॅक्रिफाईस तुम्ही त्याच्यासाठी जर करणार आहे ना, तर एवढी मोठी आग तुमच्या जीवनावर पाठवणार आहे, एवढी मोठं सामर्थ्य तुमच्या जीवनावर पाठवणार आहे, एवढा मोठा अभिषेक तुमच्या जीवनावर पाठवणार आहे, एवढे मोठे ब्लेसिंग्स तुमच्या जीवनावर पाठवणार आहे की तुम्ही त्या ब्लेसिंग्सला काय करणार? मोजून मोजून काय होऊन जातात. एवढं परमेश्वर तुम्हाला काय करेल? आशीर्वाद. हालेलुया. 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 म्हणजे प्रियांनो, जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचंय, काय व्हायचंय? परमेश्वरासाठी त्याचा झटून शोध करायला काय व्हा. हालेलुया. ज्यांची ज्यांची इच्छा आहे 2025 मध्ये मला खूप आशीर्वादित व्हायचंय, तर निर्णय करा की मी परमेश्वराचा कसा शोध करणार आहे? सिरियस होऊन करणार आहे. कसा होऊन करणार आहे? वरतून वरतून करणार आहे का? चला चर्चला म्हणलं तर चालले कसे तरी रडत पडत, काय चालू आहे? चालले चर्च. वचन वाचा म्हटलं, घरातले मोठे लोक सांगतात वचन वाचा, काहीतरी उगं वाकडं तिकडं तोंड करून कसं तरी एकदम असं जीवावर आल्यासारखं काय करायचं, एक दोन ओळी काय करायच्या. काही काही तर बादर असे असते त्यांचे बायबल डायरेक्ट पडलेले असतात, आणि ते कधी येतात बाहेर? मग रविवारी काय असल्यावर. मग ते काय करता? बायबल काय करता? बाहेर घेता, काढता, पुसता त्याला, आणि कुठं चालायचं? आणि मग पास्टरने सांगितलं ना वचन काढा, मग पूर्ण बायबल पहिल्यापासून इंडेक्स पाहतील, सगळं पाहतील, कारण वचन काय होत नाही सापडत. हालेलुया. हालेलुया. जसं मोबाईल आहे ना, तसं तुमचं बायबल असलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. जेवढा वेळ तुम्ही मोबाईलला देता का, त्याच्या कितीतरी जास्त तुम्ही कशाला वेळ दिला पाहिजे? तुमच्या. हालेलुया. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीचं सेपरेट बायबल असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? मध्ये लहान जरी असलं तरी तुम्ही त्याला काय करा? वचन द्या, आणि त्याला लहानपणापासून कशाची सवय लावा? हालेलुया. जर तुम्ही तुमच्या लेकरांना या गोष्टींमध्ये वाढवणार आहेत ना, त्यांना तुम्हाला शिकवा लागणार नाही की आशीर्वादांना कसं प्राप्त करायचं. हालेलुया. ते स्वतः आशीर्वादांना मिळवण्या एवढे ते काय होतील, त्या लेवल पर्यंत ते काय करणार आहेत? जाणार आहेत. हालेलुया. तुम्हाला सांगायची गरज नाही पडणार, कारण की जग नाशाकडे चाललेलं आहे. कुठं चाललेलं आहे? जगामध्ये वचनाच्या सगळं विरुद्ध होणं चालू आहे, आणि जगामध्ये जे लोक डोळ्यांनी बघत आहे, जे कानाने ऐकत आहे, तेच कुठं जाते? त्यांच्या अंतःकरणात. आणि त्यांना काय वाटत आहे? हेच काय आहे? योग्य आहे. हेच काय आहे? पण ज्यावेळेस तुम्ही त्यांना काय शिकवणार आहे? वचन. काय शिकवणार आहे? ते त्या जगाच्या अगेन्स्ट उभा राहून काय म्हणतील? आमच्या परमेश्वराचं वचन हे सांगत आहे, तर आम्ही या जगातली गोष्ट काय करणार? आम्ही काय करणार? परमेश्वराच्या वचनावर आम्ही काय करणार आहे? उभा राहणार आहे, आणि त्याच्या वचनावर आम्ही काय करणार आहे? चालणार आहे. हालेलुया. दुधामधाच्या प्रदेशामध्ये कोण गेलं? फक्त यहोशुआ आणि कालेब. मोशे पण गेला का? कारण की त्याला काय दिलं होतं? नियमशास्त्र. कोणाला दिला होता? यहोशुआ. हालेलुया. आणि त्या नियमशास्त्राच्या ग्रंथावर तो रात्रंदिवस काय करत होता? यहोशुआ 1 याचा 8 जर एक पहिला अध्याय 8 वचन जर काढलं, तिथं काय लिहिलेलं आहे? नियमशास्त्राचा हा ग्रंथ सदैव तुझ्या कुठे असू दे? मुखामध्ये असू दे, आणि रात्रंदिवस तू त्याच्यावर काय कर? म्हणजे तुझा मार्ग काय होईल?
हालेलुया. हालेलुया. तो नियमशास्त्राच्या वचनाला त्याच्या जीवनामध्ये खूप इम्पॉर्टंट देत होता. म्हणून तुम्हाला माहिती आहे त्यांनी सूर्याला सुद्धा काय म्हणला होता, थांब. सूर्य डुबला नव्हता. सूर्य काय झाला नव्हता. तुम्ही एवढे माइटली गोष्टी करणार तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही तुमच्या परमेश्वरच्या वचनाला काय देणार आहे, प्रथम स्थान देणार आहे. हालेलुया. हे रोग, ही गरिबी, हे श्राप, हे दुष्ट आत्मे परमेश्वरासमोर एकदम काय आहे, शून्य आहे. हालेलुया. पण त्याला कोणी मोठं केलंय, कोणी मोठं केलंय, त्या परिस्थितीकडे आणि त्या गोष्टींकडे बघून बघून आपण काय केलेलं आहे. म्हणजे आज तुम्ही वचनामध्ये परमेश्वराचा झटून शोध करण्यामध्ये वाढणार आहात ना, परमेश्वर तुम्हाला खूप जास्त काय करणार आहे, आशीर्वाद देईल. हालेलुया. म्हणून आज लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट काय आपल्याला आजपासून निर्णय करा की मला परमेश्वराचा शोध कसा करायचा आहे, कसा करायचा आहे, कसा करायचा आहे, कसा करायचा आहे. प्रत्येक जी पण गोष्ट मला प्राप्त करायची परमेश्वराकडनं, मी त्या गोष्टींसाठी काय करणार आहे, झटणार आहे. त्या गोष्टींसाठी काय करणार आहे. मला जर परमेश्वराचा अभिषेक प्राप्त करायचा आहे तर मी त्या गोष्टींसाठी काय करणार आहे, झटणार आहे. जर मला परमेश्वराकडून आरोग्य पण प्राप्त करायचंय तर मी त्या आरोग्याला प्राप्त करण्यासाठी काय करणार आहे, कंटिन्यू देवाचं वचन काय करत राहणार आहे, बोलत राहणार आहे. काय करत राहणार आहे. येशूला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालंय. येशूला बसलेल्या फटक्याने मला काय मिळालंय, आरोग्य मिळालंय. येशूला बसलेल्या फटक्याने मला काय मिळालंय, आरोग्य मिळालंय. येशूला बसलेल्या फटक्याने मला काय मिळालंय, आरोग्य मिळालंय. येशूला बसलेल्या फटक्याने मला काय मिळालंय. जेवढ्यांदा तुम्ही बोलणारे तुमचं माइंड, तुमचे मन, तुमचे विचार सगळे ट्रेन होणार आहेत. त्यांना कळणार आहे की येशूला बसलेल्या फटक्यानेच आम्हाला काय मिळू शकतं. जे मनामध्ये आहेत ना की नाही, हे ऑपरेशन केलं, ही गाठ काढली, किंवा मग डॉक्टर कडे गेलो, हे ट्रीटमेंट घेतली, ते केलं तरच मी काय होईल. हे जे माइंड सेट आहे का, ते माइंड काय होऊन जाईल, चेंज होऊन जाईल. माइंड काय होऊन जाईल. आणि माइंड काय चेंज होईल, येशूला बसलेल्या फटक्याने मला काय मिळालंय, आणि मला आरोग्य कुठून आहे, येशूच्या बलिदानापासून. हालेलुया. हालेलुया. हे ज्यावेळेस आपल्याला कळेल ना, तुम्ही आरोग्याला काय करणार आहे, प्राप्त करणार. तो आपल्यासाठी काय झालेला आहे, दरिद्री झाला, गरीब झाला की त्याच्या दारिद्र्याने आपण काय बनावं. हालेलुया. काय बनावं. हे ज्यावेळेस माइंडला ट्रेन होईल ना, जग काय शिकवता, अरे कष्ट कराल, काम कराल. तुम्ही बघा आता सगळीकडे रील्स काय चालू आहे, कष्टाशिवाय काय नाहीये, पर्याय नाहीये, कामाशिवाय काय नाहीये. म्हणजे जग कुठं नेते. परमेश्वर काय सांगते, मी ऑलरेडी तुमच्यासाठी काय केले, क्रूस खांबावर कष्ट केले, आणि मी तुम्हाला काय दिलेलं आहे, आशीर्वाद. काय दिले, आणि आशीर्वाद असे मरमर किंवा कष्ट करायची गरज नाहीये. थोडस जरी केलं तर त्याला परमेश्वर काय करणार आहे. हालेलुया. 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 हे कोण आपल्याला शिकवतं, परमेश्वराचं. म्हणून कशामध्ये इन्व्हॉल्व होऊन राहायचं आपल्याला, देवाच्या कशामध्ये राहायचंय, कशामध्ये राहायचंय. नाही तर मग कष्ट मरमर करत राहिलो, मरमर करतो आणि कशात जातो, मरून जातो. कारण मागचे पण जे होते का, मरमर केली मागच्यांनी आपल्या, आणि ते काय आले, काही राहिलं त्यांचं माग. मागचे 2-3 आजोबा पंजोबा माहित असतील, त्याच्या मागचे कोणी माहिती का आपल्याला, त्यांचे आडनाव, त्यांचे सॉरी नाव काय होते माहिती का. त्यामुळं प्रियांनो, आपल्याला काय करायचंय, परमेश्वराच्या वचनावर मनन करायचंय, त्याचा झटून काय करायचंय. तुम्ही स्वतःच आशीर्वादांना काय करणार आहे. हालेलुया. आशीर्वादांना नाही, तर तुम्ही इतरांच्या आशीर्वादासाठी सुद्धा काय करणार आहे, कारण ठरणार. हालेलुया. तुमच्याद्वारे लोक काय होणार आहे, आशीर्वादित. काय होणार आहे, काय होणार आहे. किती दिवस स्वतःसाठीच आशीर्वाद मागणार आहे की देवा मला बरं कर, देवा मला आशीर्वादित कर, देवा मला हे दे, देवा मला असं कर, देवा मला तसं कर. आता चेंज झालंय सगळं. तुमच्याद्वारे लोक काय होणार आहे, तुमच्याद्वारे लोकांना काय मिळणार आहे, आरोग्य. तुमच्याद्वारे लोक काय करणार आहे, आशीर्वाद. कारण तुम्ही आशीर्वादाचे स्त्रोत आहात, सोर्स आहेत तुम्ही. हालेलुया. हालेलुया. कारण की तुमच्यामध्ये कोण वास करते तुम्हाला माहिती आहे, जीवन.
येशू ख्रिस्त आपल्यामध्ये काय करते? वस्ती करत आहे. हालेलुया. समजलं सगळ्यांना? मग परमेश्वराचा कसा शोध करायचा आहे? कसा करायचा आहे? कसा करायचा आहे? कसा करायचा आहे? मग झटून म्हणलं की लगेच कधी यायचं? 12 वाजता किंवा 1 वाजता. आणि आम्ही कुठं चाललो? परमेश्वराचा झटून काय करायला? हालेलुया. आणि कधी यायचं? फक्त रविवारी. कधी यायचं? शुक्रवार आम्हाला माहित नाही. बाकीचे पण प्रार्थनेचे दिवस आपल्याला माहित का बरं? आपल्याला कसा करायचा परमेश्वर शोध? आणि कुठून चालू आहे? फक्त तोंडाने. कुठून चालू आहे? आपण शुक्रवारची प्रेयर सुद्धा कंपल्सरी करणार आहे. हालेलुया. कोणती प्रार्थना? शुक्रवार. कारण ती आरोग्याची सभा राहणार आहे. कोणती सभा राहणार आहे? जेवढे पण लोक रोगामध्ये, जे श्रापामध्ये, जे दुष्टात्मेच्या बंधनामध्ये, त्यांना तुमची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना कधी घेऊन यायचं? शुक्रवार. कारण आपण शुक्रवारी सुद्धा सिरियसली आरोग्याची सभा काय करणार आहे? स्टार्ट करणार आहे. कारण हा खूप मोठा गॅप होतो. डायरेक्ट कधी आता सगळे आणि मध्ये मग परमेश्वराची त्यांची काय नाही, ओळखच नाही आणि काय नाहीये. मग परत पुढच्या रविवारी कधी? मग काही काही तर एवढे आशीर्वादित लोक आहेत, त्यांना माहित असतं घरी सगळ्या गोष्टी माहित असतात. लांबून पाहतील आले की नाही कोणी, मग कुठं राहतील? घरीच. हालेलुया. असं करायचं. आपण कोणासाठी येते? आणि कोणाकडनं आशीर्वाद प्राप्त करायचे? हालेलुया. हालेलुया. म्हणून परमेश्वरासाठी 2025 एकदम सिरियस होऊन चालणारं वर्ष आहे. हालेलुया. जर तुम्ही 2025 मध्ये सिरियस होऊन चालणार आहे ना, तुम्ही बघणार तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टींना प्राप्त करताना. हालेलुया. तर या प्रियांना आपण आपले डोळे बंद करूया, आपले दोन्ही हात उंच करूया, आपण प्रार्थना करणार आहोत, परमेश्वराला बोलणार आहोत. प्रभू, मी निर्णय करत आहे या 2025 मध्ये, हालेलुया, 2025 मध्ये तुझा सटून शोध करणार आहे. या प्रियांना आपण आपले डोळे बंद करूया आणि परमेश्वराला बोलणार आहोत. खरंच प्रभू, तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही तुझ्या गोष्टींना खूप एकदम हलक्यामध्ये घेत असतो, एकदम काहीतरी नुसतं चालू आहे म्हणून करत असतो. जर आपण कोमट राहणार आहोत ना, आपण उष्ण पण नाही आणि ना थंडे पण नाही, आपण मध्येच आहेत. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे तो ओकून टाकणार आहे. त्यांना ही वेळ आपल्याला त्या परमेश्वरासाठी उष्ण बनण्याची. मी त्या परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टींना एकदम सिरियसली होऊन करणार आहे. मग ते फास्टिंग असो, किंवा ते मग वचन वाचणं असो, किंवा मग ती प्रार्थना करणं असो, थोडं करा पण एकदम सिरियस होऊन परमेश्वरासाठी करा. कारण त्याचं प्रतिफळ परमेश्वर खूप मोठं असं देणार आहे. परमेश्वराला तुम्हाला खूप दूर पर्यंत घेऊन जाईल. कारण तुमच्यासाठी खूप मोठी डेस्टिनी अशी ऑलरेडी तयार करून ठेवलेली. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये खूप मोठ्या फळांना घेऊन येणार आहात, खूप मोठ्या अद्भुत गोष्टींना तुम्ही करणार आहात. परमेश्वर खूप धीराने वाट पाहते सर्व लोकांची, की माझे लेकरं माझ्याकडे येतील आणि मला बाप म्हणून हाक मानतील. खरंच प्रियांनो, तो आपल्या कोणापासून दूर नाही, तो नेहमी आपल्या जवळ. फक्त आपल्याला आपल्या या दैनंदिन जीवनातल्या वेळेला, टायमाला, सगळ्या गोष्टींना थोडं बाजूला ठेवून आपल्याला त्याला हाक मारायची. ओ येस, ओ पिता, आम्ही तुला प्रभू खरंच आमच्या जीवनामध्ये महसूस करत आहोत पिता. पण आज आम्ही जे पण काही आहोत ते तुझ्यामुळे आहोत पिता. आम्ही बघत आहोत तुझ्या कृपेमुळे आज आम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होते. प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे सर्व गोष्टी होतात. आणि प्रभू, तुझं प्रेझेन्स, तुझा फेवर नेहमी आमच्या जीवनावर असू दे प्रभू. असं अजून तुझी उपस्थिती आमच्या जीवनावर वाढावी प्रभू. अजून जास्त तुझ्या
गैराईच्या उपस्थितीमध्ये तू आम्हाला घेऊन जावं परमेश्वरा. यासाठी प्रभू आम्हाला जे काही होईल ते प्रयत्न आम्ही करायला तयार आहोत. तुझा आत्मा आम्हाला गाईड करू दे प्रभू या गोष्टींसाठी. थँक्यू जीसस. थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू फादर फॉर युअर वंडरफुल प्रेझेन्स लॉर्ड. ओ लॉर्ड येस. धन्यवाद देतो तुझ्या. थँक्यू जीसस. येशूच्या नावात मागतो म्हणून थँक्यू.